त्या उलादीनं पत्र लिहिलं. अहमदाबादला शहाजहान होता. तो शहाजहान शिवाजी महाराजाचं पत्र ऐकून ढसाढसा रडायला लागला. आपल्या अल्लाहची करुणा भागायला लागला. या खुदा, तेरे इस बंदे के पास दिल्ली का तख्त है और ताजमहल है, फिर भी मेरी झोली खाली है. और उस शहाजी के पास ना दिल्ली का तख्त है ना ताजमहल है, फिर भी उसकी झोली भरी हुई है, क्योंकि उसके पास शिवा जैसी पागदिल औलाद है. काय इंडर मिळवलं. तर त्या पोरानं आपल्या नफ्याचा विचार न करता गावाच्या फायद्याचा विचार केला, म्हणजे ती खरी औलाद आहे. विठ्ठल आजही या पायिकांची गरज आहे. पायिक तू प्रजा राखोनिया कुळ. एका पोराला म्हणलं तुमचं कुळ काय? त्यानं 2 मिनिटं विचार केला. ते म्हणला अमिताभ बच्चन. म्हणलं रे कुळ विचारतोय महाराजा तुला? तुला अमिताभ बच्चन आहे ना. म्हणलं कसं काय? ते म्हणले माझ्या आजोबाला बी अमिताभ बच्चन आवडायचे, माझ्या वडिलाला बी अमिताभ बच्चन आवडतात, आणि आमच्या घरात मी जन्मल्यापासून बच्चनचे फोटो आहेत, म्हणून मला बी बच्चन आवडतो, म्हणून आमचं कुळ बच्चन झाला. आशांच्या मेंदूत पाणी सोडलं बाई. आपल्याला देवघरात किती देव आहेत हे सुद्धा आपल्या पोराला माहिती नाही. आणि तुम्ही आम्हाला म्हणता महाराज आमच्या दाराला तुमचं पाय लागू द्या. आमच्या पायाने काय होणार आहे? आणि दारात पाऊल ठेवल्या बरोबर म्हणतात महाराज कुठं मुली असतील तर बघा ना. आजी पाय पडायला आली, चालता येईना उठता येईना, महाराज आशीर्वाद द्या. म्हणलो कोणता देऊ? नाही मला नाही, माझ्या नातवाला द्या. म्हणलं काय? त्याचं लग्नच व्हायना म्हणे. लग्न का व्हायना? तुमच्या घरात बी मुलगी आहे, तिला कसा जावाई पाहिजे? ते म्हणले 2 पैसे कमी असतील तरी चालेल, पण निर्व्यसनी जावाई पाहिजे. म्हणजे मुलीकरिता निर्व्यसनी जावाई शोधायला लागले. आणि ज्याची पोरगी आपल्याला करायची आहे त्याची बी अपेक्षा असेलच ना निर्व्यसनी जावाई असावा. आपला पोरगा तर जे लग्न येईल त्याच्यात टाकून नाचायला. 12:45 गोरज मुहूर्तावर विवाह करायचं योजलं आहे, आणि 4:30 वाजेपर्यंत आपला नवरदेव घोड्या पुढे नाचतो. 4:30 आजा बोलवायला गेला. मला एका बुकीत दात पाडील. कोणाचे? आजाचे. रताळ्या त्याच्या तोंडात दातच नाही, काय कवळ्या पाडतो काय? म्हातारं येऊन बसलं. अरे देवाच्या आशीर्वादानं संसार सुखी झाले असते तर गाभाऱ्यात लग्न लावावं लागले असते. सर्व घटी राम, तुमच्या माझ्यात राम आहे, त्या रामाचा आशीर्वादानं संसार सुखी होतो. त्या रामाला शुगर झालेली आहे, त्या रामाला बीपी झालेला आहे, वेळेवर जेवायचंय, वेळेवर गोळ्या घ्यायच्या. त्या रामाचा जीव तुम्ही तळपवला. आशीर्वाद द्यायला आलेला राम शिव्या देऊन निघून गेला. संसार सुखी होईल कसा? मित्र वनव्यामध्ये गारव्या. नवरदेवाचं नरडं कुरडं पडलं. मित्र पळत पळत गेले, गार बिस्लरीची बॉटल घेऊन आले. शेवट मित्रच ते. मित्र वनव्यामध्ये. आणि नवरदेवानं जशी बिस्लरी पिली तशी नवरदेवाची जीभ जड झाली. अगोदर नवरदेव म्हणायचा बजाव, आणि एकाच बॉटल मध्ये म्हणायला लागला वया. दुसऱ्या बॉटलला तर नवरदेव गटारीत पडला. कसा तरी उचलला, भवल्यावर नेऊन, आता भवलं बी राहिलं नाही, मांडवात नेऊन बसवला. ब्राह्मण देवतालाच माहिती नाही भवलं काय. यांना विचारा भवलं काय होतं. भवलं असल्याशिवाय लग्न लागत नसायचं, भवल्यावरच हळद लागायचं. आपली संस्कृती आपण बाजूला टाकली नाही, ते आपल्याला भवलंय म्हणून आपल्या वाट्याला हे आले. हे आलंय म्हणा. मी तिथं मोरवाडी नावाचं गाव आहे, सातारला कीर्तनाला गेलो. सरपंच दर्शनाला आले, पाय पडले, आणि महाराज काय सांगावं, लईच बेकार परिस्थिती आली. म्हणलं काय झालं? म्हणजे 150 पोर आहेत आमच्या गावात बगर लग्नाची. 150? म्हणलं तुमचं झालं का? ते म्हणले नाही ना, माझं तर नाही झालं. 15 एकर शेती आहे म्हणले सरपंचाचं. 15 एकर वाल्या सरपंचाचं लग्न व्हायना, बाकीच्यांचं तर सोडूनच द्या. त्या मांडवामध्ये माळ
नवरीच्या गळ्यात घालायची तर यांनी देवबाप्पाच्या गळ्यात घातली. जसा दाढी टोचली तशी याची खरकन उतरली. डोळे उघडून बघितली, देवबाप्पाच्या गळ्यात माळ. नवरी जाती तिला गेली परत आलीच नाही. लक्षात घ्या, पायिक तो प्रजा राखोनिया, हे आपलं कुळ नाहीये. अरे परंपरा पाळल्या पाहिजे. जिथं विज्ञानानं हात टेकले तिथून परमार्थाची ताकद सुरू होते. कोरोना आठवा, एमडी झालेला डॉक्टर सुद्धा म्हणायचा वॅक्सिन नाहीये, बी पॉझिटिव्ह, आशावादी राहा, घाबरू नका. आपण म्हणलो का त्याला एखादं न घाबरण्याचं इंजेक्शन द्या? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुकोबारायानं सांगितलं. पण हे श्रेय तुकाराम महाराजाला जाईन म्हणून कोरोनावाल्या डॉक्टरांनी हे म्हटलंच नाही. नुसतं तो म्हणायचा गाभा द्यायचा, खोबरं द्यायचा, त्याची कवटी दाखवतच नव्हता. नेमकं खोबरं आलंय कुठून, बी पॉझिटिव्ह आलंय कुठून? म्हणून मायबापानं लक्षात ठेवा, जर आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल आणि सुखी बनायचं असेल तर आपल्याला आपल्या कुळाच्या मर्यादा पाळाव्या लागतील. या मर्यादा कोणत्या आहेत? ज्या तुकाराम महाराजाला, ज्या शिवाजी महाराजाला, ज्या ज्ञानोबा माऊलीला, ज्या बाबासाहेबांना आपण आपल्या भिंतीवर आणून बसवलंय, त्यांचा जीव कशात होता ते तर अगोदर शोधा. अरे जेव्हा शहाजी राजांना कैद झाली आणि वाऱ्यासारखी बातमी राजगडावर आली, तेव्हा आऊसाहेबांना आपल्या लेकराला बोलवलं आणि त्याच्या पुढे शब्द सांगितला, बाळराजे काही जरी झालं तरी माझ्या कुंकवाचा धनी वाचवला पाहिजे. त्या उलादीनं पत्र लिहिलं. अहमदाबादला शहाजान होता. तो शहाजान शिवाजी महाराजाचं पत्र ऐकून ढसा रडायला लागला. आपल्या अल्लाहची करुणा भागायला लागला. या खुदा, तेरे इस बंदे के पास दिल्ली का तख्त है और ताजमहल है, फिर भी मेरी झोली खाली है. और उस शहाजी के पास ना दिल्ली का तख्त है ना ताजमहल है, फिर भी उसकी झोली भरी हुई है, क्योंकि उसके पास शिवा जैसी पागदिल औलाद है. काय होतं त्या पत्रात? असं शिवाजी महाराजांना लिहिलं होतं, बादशाह मैं अपना स्वराज आपको सौंप दूंगा. मेरे वालिद को आदिल शाह ने पकड़ लिया है. मेरे वालिद और मैं आपके चाकर बनने के लिए तैयार है. सोनेरी महलात राहणारा तो शहाजान ढसा रडायला लागला आणि अल्लाहची करुणा बघायला लागला. या खुदा, अगले जन्म में इंसान बनाना है तो शिवा जैसी पागदिल औलाद देना भी ना भूलना. त्या शिवाजी महाराजाच्या आपण औलादी आहे, ज्याच्या हातात गंडा आहे, ज्यानं चंद्रकोर लावलेली आहे, दाढी कोरलेली आहे. त्याच्या शेजारी राहणाऱ्या पोरीला विचारलं, तुला त्रास बाई कुणाचा आहे? तर ती म्हणती शेजाऱ्याचा. अरे मग आपण शिवाजी महाराजाच्या औलादी आहेत हे कसं आपण म्हणायचं? परक्याच्या स्त्रीला सुद्धा कल्याणच्या सुभेदाराची सून राजांच्या पुढे आणून उभा केली. राजानं सांगितलं, आऊ सम सौंदर्य आपुले. अरे जगामध्ये असा राजा झाला नाही लुटून आणलेल्या स्त्रीला आपल्या आईच्या सौंदर्याची उपमा देणारा. म्हणून 400 वर्षानंतर पोरग बापाची जयंती, बापाचा जन्मदिवस विसरतय, पण शिवाजी महाराजाचा विसरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, अरे या महाराष्ट्रात जन्माला तुम्ही किड्या मुंग्यासारखे आले नाही. पारखियामुळ छेदी दुष्टा. ज्या शिवाजी महाराजानं मराठी भाषा शुद्ध झाली पाहिजे, ज्या शिवाजी महाराजानं संस्कार शुद्ध झाले पाहिजे, ज्या शिवाजी महाराजानं धर्म पवित्र झाला पाहिजे, ज्या शिवाजी महाराजानं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमामंगळ, माणसात भेदभाव केला नाही. म्हणून जातीनं रामोशी असणारे बहिर्जी सुद्धा राजासाठी हजारदा मारायला तयार होते. जातीनं मुसलमान असणारा तो मदारी मेहतर राजांसाठी आग्र्यामध्ये आपला जीव धोक्यात घालतो. ही ताकद राजांकडे आली कुठून? पारखियामुळं. जे आपल्या बापजाद्यानं संस्कार आपल्याला दिले ते आपल्याला पाळता आले पाहिजे. आज ही परमपवित्रपणा आहे, लक्षात घ्या. वारकऱ्यानं आळंदीतून मुठभर शेंगदाणे आणले आणि आपल्या गावात वाटले. काय खाणार आपण? प्रसाद म्हणून खाणार का शेंगदाणे म्हणून खाणार? वारकऱ्यानं शेंगदाणे वाटले, शेंगदाण्याचा प्रसाद झाला. आणि 4-5 बिअर बारचे दुकान टाकणारा बाब्या
दुबईला गेला आणि तिथून 15 किलो चांगले क्वालिटीचे शेंगदाणे आणले आणि पावशरचे पुडके बनवले, गल्लीभर वाटले आणि बाया एकमेकीला म्हणायला लागल्या, वत्सला तुझ्याकडे आलं काय माय पार्सल? उंदराचं शेपूट धरावं तसं पुडकं धरलंय. हो माय आमच्याकडे बी आलंय, काय करावं? म्हणे म्हशीला टाकावं काय करावं? अगं म्हशीचं दूध तर लेकरं बाळ पितेत, मग गटारीत टाकावं. लक्षात येतंय का? वारकऱ्यानं शेंगदाण्याला हात लावला तर आजही त्याचा प्रसाद होतो. आणि चारित्र्यहीन माणसानं शेंगदाण्याला स्पर्श केला, शेंगदाणा कितीही क्वालिटीचा असू द्या, त्याचा चकना होतो. विठल विठल तुकोबाराय म्हणतात, अशा पवित्र कुळामध्ये आपण जन्माला आलोय. तेव्हा पारखिया मुळ छेदी दुष्टा, हे ज्या दुसऱ्यांच्या उष्टावळ्या आपल्यात आल्यात ना, ते अगोदर उचलून बाहेर फेका. शिवाजी महाराज कुणाकुणाला व्हायचंय? नाही महाराज, त्यांच्या सोन्याचं सिंहासन कुणाकुणाला पाहिजे आम्हाला विचारा, म्हणजे आम्ही हात वर करू. महाराज कुणाकुणाला व्हायचंय? कारण महाराज झालं म्हणजे परिश्रम करावे लागतात, सोन्याच्या महलामध्ये राहावं लागत नाही, पण तरी आपली पोरं बळत मुळत हात उभाई करतात. मग महाराज व्हायचं असेल तर आपल्या आईला आई म्हटलं पाहिजे का मम्मी म्हटलं पाहिजे? जन्म देणाऱ्या आईला आई म्हणून आवाज द्या, तिचा पाना फुटतो. पोराला जन्माला घालणारी आई आहे, नस तिथं जवळ उभी आहे, आणि त्या पोरीच्या आईला म्हणा बाळा बाळा आई म्हण आई म्हण. ते जन्माला आलेलं पोरग, तिला पाना नाही फुटला तर आपण आपलं नाव बदलून ठेवू. एवढी ताकद मराठी भाषेमध्ये. उगच ज्ञानोबा माऊलीनं तिला अमृताचं उपमा दिली नाही, आपण ते विसरलो. मम्मी, हा डिक्शनरीमध्ये शब्द शोधला, मम्मी शब्दाचा अर्थ निघतो पिरॅमिडमध्ये इजिप्तच्या मेलेल्या मुडद्याला पट्ट्या पुट्ट्या बांधून लिक्विडमध्ये कोंबून ठेवतात, त्याला मम्मी म्हणतात. हे जे दुसऱ्याचे उष्टावळ्या आल्यात हे आपण उचलल्या पाहिजे, बाहेर फेकल्या पाहिजे. दुसऱ्याचा सन्मान करणं वाईट नाही. मुसलमान बांधवाला तुम्ही आदाब आदाब म्हणले हे वाईट नाहीये, पण त्यालाही म्हणा रामनवमीच्या दिवशी तरी आम्हाला राम राम घाल ना मर्दा. त्यो घालत नाही, त्यो घालत नाही. बोले हमारे में ऐसा चलता नहीं. मग हमारे में कैसा भी चलता है क्या? मां को किधर को भी इधर को भी. अरे आमच्या आईला बिऊ म्हणायला तुम्हाला संकोच वाटतो, आणि आम्ही तुमच्या आईचे मुख्य घेऊ ती काळीची गोरी केली. किती इंग्रजाच्या पोरानं आपल्या मम्मीला आई म्हटलं असेल. अरे विवेकानंद जेव्हा त्या शिकागोला गेले तेव्हा लंडन मधल्या श्रीमंत उद्योगपतीची मुलगी प्रभावित झाली आपली संस्कृती ऐकून. ती मार्गारेट अल्वा भारतात आली, स्वामीजींची शिष्या झाली. तीच भगिनी निवेदिता स्वामीजी नंतर तिनं हिंदू धर्माचा प्रसार अवघ्या जगभर केला. आज ती भगिनी निवेदिता आपण संत म्हणून पूजतो. अरे मग आपलं मूळच त्याचं आहे ना. म्हणून माता भगिनींनो, एकाच कुळात कौरवनी पांडव जन्माला आले, पण एकीच्या वाट्याला 100 होते. पण आई होती गांधारी, तिनं झाडाला एवढं पाणी घातलं की 100चे सोटमुळं सडून गेले. आणि एकीच्या वाट्याला 5 आले, तिनं बरोबर शिस्तीत वाढवले, म्हणून एकही वायाला गेला नाही. म्हणून जन्माला आलेला शिवाजी राजे हे जमीनदार म्हणून वाढवायचे का छत्रपती म्हणून वाढवायचे ते आऊसाहेबानं ठरवलं पाहिजे. पण अगोदर आऊसाहेब तर झाल्या पाहिजे. पारखिया मुळ छेदी दुष्टांतरच तुकोबाराय म्हणतात, तो एक पाईक पाईका नाईक. जो माणूस आपल्या माणसाची काळजी घेतो, आपल्या कुळाची राज राखतो, परक्याचं ओळखतो, तोच पाईक नाईक पदाला पोहोचतो, तोच सैनिक पदाला जातो. पण पाईकाचा नाईक व्हायचा असेल तर काय करावं लागेल? 3रं चरण. तृणवत तनू